सांगते. मुलांचे जीवन घडवताना आई वडिलांचे आयुष्य दिसते. अहो, मुलांचे जीवन घडवताना आई वडिलांचे आयुष्य दिसते. पण मुलांना त्याची किंमत यशस्वी झाल्यावरच कळते. सारख्या सूचना आणि उपदेश नकोत आम्हाला. मनसोक्त जगू द्या आमच्या मनाला. सारख्या सूचना आणि उपदेश नकोत आम्हाला. मनसोक्त जगू द्या आमच्या मनाला. कधी कळतील का आमच्या भावना कुणाला? वडीलधाऱ्यांनो, काही सांगणंच नको तुम्हाला. कारण मिळणार फक्त सल्लेच आम्हाला. मिळणार फक्त सल्लेच आम्हाला. नमस्कार बालमित्रांनो, माझ्या कथेचं नाव आहे राबायचं कुठं आणि ताणायचं किती. बाबांच्या सारख्या सूचनांचा सगळीला कंटाळा आला होता. बाबांना सगळे नियमात आणि नीटनेटकं हवं होतं. याचा चोखीला फार राग असे. पण चोखीची आई मात्र कधी तुझं करत तर कधी माझं करत शिवती. म्हणून स्वप्नीलला फक्त आईच आवडायची. बघता बघता स्वप्नीलचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले. आज तो मोठ्या नामांकित कंपनीत जॉबसाठी चालला होता. जाताना तो पहिला हात मारून आईच्या पाया पडला. पण जवळच उभे असणाऱ्या बाबांना जाणून होते. 5 ते 6 वर्षापासून लाखनिकाचे संभाषण व्हायचे ते फक्त कामापुरतेच. आता तर या जॉबसाठी निघालेला स्वप्नील फॉरेन कंट्रीची स्वप्ने रंगू लागला होता. ऑफिस वाटेपर्यंत 10 वाजले. पायऱ्या चढता चढता त्यांनी व्यर्थ चालू असणाऱ्या लाईटी बंद केल्या. इंटरव्ह्यू हॉलमध्ये बघतो तर काय, एका जागेसाठी 100हून अधिक उमेदवार तिथे आले होते. त्यातील काही स्वप्नीलच्या कॉलेजमधील स्पर्धक होते. तरी स्वप्नीलने निराश न होता इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू झाला आणि रिझल्ट लागला. 2 मेंबरपैकी एक सर स्वप्नीलला येऊन म्हणाले, "कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर स्वप्नील, यू आर सिलेक्ट." न राखून स्वप्नीलने त्या सरांना प्रश्न विचारला, "सर, मी जेव्हा इंटरव्ह्यूला आलो तेव्हा बोर्ड मेंबरपैकी कुणीच मला एकही प्रश्न विचारला नाही. फक्त माझे डॉक्युमेंट्स पाहिले आणि मला जाण्यास सांगितले. यावरून सुरुवातीला तर हा जॉब मला मिळतो की नाही ही शंका सर मला होती. पण हा जॉब मला मिळाला तो कोणत्या कारणामुळे? जर मुलाची समजले असते तर माझेही समाधान झाले असते." तेव्हा ते सर म्हणतात, "हा जॉब तुम्हाला मिळाला तो केवळ तुमच्या टॅलेंटमुळे नाही तर तुमच्यावर झालेल्या संस्कारामुळे. आमचे सीसीटीव्ही सर्वांवर लक्ष ठेवून होते. पण तुम्ही एकमेव असे होता की ज्यांनी स्वच्छताही पाळली आणि मुलीची स्वच्छताही केली. आम्हाला कंपनीसाठी एक वर्कर नाही तर फॅमिली मेंबर हवा होता की जो कोणत्याही पोस्टवर असला तरी कंपनीचा फायदाच करेल. हे तुम्ही तुमच्यावर झालेल्या संस्कारातून दाखवून दिले." सरांचे हे शब्द ऐकताच स्वप्नीलला लहानपणापासून वळण लावणारे बाबा आठवले. तो पेढे घेऊन पहिले घरी आला आणि जोरात ओरडला, "बाबा, बाबा, मी आलोय. आज तुमचा इंजिनियर स्वप्नील नाही तर बाबा तुमचा सोनू आलाय." कित्येक वर्षांनी स्वप्नीलने बाबा ही हाक मारली होती. बाबांचेही कान बाबा ही हाक ऐकण्यासाठी तरसले होते. दोघेही बाप गळ्यात पडून रडत होते. आईही त्यांना भरल्या डोळ्यांनी पाहत होती. संसाराची विस्कटलेली घडी आधी पुन्हा येऊन बसली होती. तात्पर्य, मोठी माणसे आपल्याला नेहमी चांगले सांगत असतात, पण आपण लहान असल्याने आपल्याला ते कळत नाही. झाडांप्रमाणे योग्य वेळी लावलेल्या कुंपणामुळे आपले संरक्षण होते. शेवटी मी एवढंच म्हणेन, घड्याळाची टिक-टिक शिकवते टाइम मॅनेजमेंट. घड्याळाची टिक-टिक शिकवते टाइम मॅनेजमेंट आणि आई वडिलांची टिक-टिक शिकवते